हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या डोळ्याखाली जे डार्क सर्कल येतात ते घरच्या घरी सोप्या पद्धतीने ते आपण रिमूव्ह कसं करू शकतो किंवा कमी कसं करू शकतो। डोळ्याखाली जे काळी वर्तुळे येतात म्हणजे अंडर आय सर्कल असतात, त्याने आपलं सौंदर्य हे खराब होतं आणि आपण तितकं चांगलंही दिसत नाही। तर कोकोनट ऑइलचा यूज करून आपण आपली अंडर आय सर्कल हे घालू शकतो। तर फ्रेंड्स, हे तुम्हाला माहित आहे का? जर नसेल माहिती तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे। तर फ्रेंड्स, कोकोनट ऑइलने आपल्या केसांना होणारे फायदे म्हणजे बेनिफिट्स हे भरपूर सारे आहेत, हे तुम्ही ऐकलेच असेल। बट कोकोनट ऑइलचे आपल्या स्किन साठीही खूप सारे फायदे आहेत, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपल्या स्किनचे भरपूर सारे प्रॉब्लेम्स असतात, रिंकल्स, ॲक्नी, पिंपल्स, असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स हे आपल्या स्किनला असतात। तर ते स्किनचे सगळे प्रॉब्लेम घालवण्यासाठी आपण कोकोनट ऑइलचा यूज करू शकतो। आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघत आहोत की अंडर आय डार्क सर्कल साठी कोकोनट ऑइलचा आपण यूज कसा करू शकतो। तर अंडर आय डार्क सर्कल घालवण्यासाठी आपण कोकोनट ऑइलचा यूज हा करू शकतो। बट कोकोनट ऑइलची आपल्याला हे डार्क सर्कल घालवण्यासाठी पेस्ट बनवावी लागणार आहे। तसे तर तुम्ही डायरेक्ट कोकोनट ऑइल ही आपल्या डोळ्यांवर अप्लाय करू शकता। तर फ्रेंड्स, कोकोनट ऑइलचा आपल्याला डार्क अंडर आय सर्कल घालवण्यासाठी कसा वापर करायचा आहे हे मी तुम्हाला सांगते। त्यामध्ये 1 चमचा कोकोनट ऑइल, 1 किसलेला बदाम, अर्धा किसलेला बटाटा आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा दूध ऍड करायचं आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे हे तुम्ही तुमच्या हाताने व्यवस्थित फिंगरच्या हेल्पने तुम्हाला 1 ते 2 मिनिट ह्या मिश्रणाने तुमच्या डोळ्यांना मसाज करायची आहे। आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला लवकरच याचा रिझल्ट हा दिसून येईल। हा उपाय तुम्ही डेलीही करू शकता किंवा आठवड्यातनं 2दाही करू शकता। त्यानंतरचा उपाय आहे कोकोनट ऑइल घ्या आणि जी कच्ची हळद असते तिची पेस्ट बनवा। आता कच्च्या हळदीची पेस्ट म्हणजे कच्च्या हळदीची तुम्ही पावडर बनवून घ्या आणि कोकोनट ऑइल घ्या। कोकोनट ऑइल आणि चिमूटभर हळद हे दोन्ही मिक्स करा। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल असं मिक्स करा आणि त्यानंतर ते आपल्या फिंगर्सच्या हेल्पने तुमच्या डोळ्याभोवती अप्लाय करा। त्याने व्यवस्थित मसाज करा आणि 10 ते 15 मिनिट ते मिश्रण, ती जी पेस्ट आहे ती आपल्या डोळ्यांच्या भोवती तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश करा। आणि फेस वॉश केल्यानंतर एका साध्या कपड्याने किंवा कॉटन बॉलच्या हेल्पने तुम्ही ते क्लीन करू शकता। आता हा उपाय तुम्ही डेली केला तरीही चालेल, आठवड्यातनं 3 वेळा केला तरीही चालेल। त्याचप्रमाणे तिसरा उपाय आहे, तुम्हाला थोडंसं कोकोनट ऑइल घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला लेमन ज्यूसचे काही ड्रॉप टाकायचे आहे आणि त्यामध्ये बेसन टाकायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मध तुम्हाला ऍड करायचं आहे। आता ह्या 4ही इन्ग्रेडियंटची व्यवस्थित पेस्ट करून घ्या। हे मिश्रण हे व्यवस्थित एकजीव होईल असं करून घ्या आणि त्यानंतर ती पेस्ट तुम्हाला फिंगरच्या हेल्पने तुमच्या डोळ्यांच्या भोवती अप्लाय करायची आहे आणि ह्या पेस्टने तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या भोवती व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं तुम्हाला मसाज करायची आहे आणि मसाज करून झाल्यावर तुम्हाला तुमचा फेस वॉश करायचा आहे। हा उपाय तुम्ही आठवड्यातनं 1 ते 2 वेळा करू शकता। तर फ्रेंड्स, मी जे हे उपाय सांगितले हे उपाय करण्याआधी किंवा ह्या पेस्ट तुमच्या डोळ्यांच्या भोवती लावण्याआधी तुम्ही तुमचा फेस वॉश करायला अजिबात विसरू नका। तुम्ही तुमचा फेस वॉश करा, फेस क्लीन करा आणि नंतरच हे जे मिश्रण मी सांगितले आहे हे डोळ्यांच्या भोवती लावा। हे जे मिश्रण आहे हे आपण डोळ्यांच्या भोवती लावलं आहे, आपल्याला याचीही काळजी घ्यायची आहे की हे आपल्या डोळ्यांच्या मध्ये जायला नको, म्हणजे तुम्हाला कुठली ॲलर्जी व्हायला नको। म्हणून हे मिश्रण आपल्या डोळ्यांना फक्त डोळ्यांच्या भोवती तुम्ही अप्लाय करा। तर फ्रेंड्स, कोकोनट ऑइलचा तुम्ही अशा प्रकारे यूज केला तर तुमचे डार्क सर्कल हे तुम्ही लवकरात लवकर घालू शकता। आता या ज्या पेस्ट सांगितल्या याच्या व्यतिरिक्त आणखीन एक पद्धत आहे की ज्यामुळे तुम्ही तुमचे डार्क सर्कल हे नॅचरली कमी करू शकता। आता हे डार्क सर्कल एकदा आले तर ते लवकर जात नाही। तर फ्रेंड्स, तो दुसरा
एक उपाय काय आहे की तुम्ही रात्री झोपताना कोकोनट ऑइल हे तुमच्या हातावर घ्या. फिंगरच्या हेल्पने डेली रात्री झोपताना कोकोनट ऑइल हे डोळ्यांच्या भोवती लावा. त्याने व्यवस्थित डोळ्यांभोवती मसाज करा, हलक्या हाताने मसाज करा. हा उपाय जर तुम्ही आठवडाभर ट्राय केला तर तुम्हाला नक्कीच तुमच्या अंडर आय सर्कल मध्ये फरक हा दिसून येईल. तसेच कोकोनट ऑइल सोबत आल्मंड ऑइल हे देखील स्किन साठी फायदेशीर ठरतं. आल्मंड ऑइल ही आपल्या अंडर आय डार्क सर्कल साठी अतिशय उपयुक्त आहे. आल्मंड ऑइल मध्ये व्हिटॅमिन ई असतं, ते आपल्या स्किन साठी खूपच फायदेशीर ठरतं. तर सतत रिंकल्स, डार्क स्पॉट हे आपल्या चेहऱ्यावर ताण तणाव रिफ्लेक्ट करतात. त्यामुळे जेव्हा आपल्याला थकवा येत असेल, स्ट्रेस असेल, तेव्हा आपल्या डोळ्यांच्या भोवती अंडर आय डार्क सर्कल हे ऑटोमॅटिकली यायला स्टार्ट होतं. तर फ्रेंड्स, सतत जागरण, मानसिक तणाव, शारीरिक थकवा यातनं आपल्या अंडर आय सर्कलचं प्रमाण हे वाढू लागतं. तर फ्रेंड्स, आपण काय करतो, मार्केटमधनं अंडर आय डार्क सर्कल साठी बरेच सारे प्रोडक्ट हे आणतो आणि ते अप्लायही करतो. त्याचा आपल्याला रिझल्टही मिळतो. बट मी तुम्हाला सजेस्ट करेन की घरगुती उपाय जर तुम्ही अंडर आय डार्क सर्कल साठी केले तर ते तुमच्यासाठी बेटर असेल. एवढं केल्याने आपले अंडर आय डार्क सर्कल हे परमनंटली नाहीसे होणार नाही. तर यासाठी आपल्याला आपल्या लाईफस्टाईल मध्ये काही चेंजेस हे करावे लागणार आहे. म्हणजेच काय, जर आपल्याला मानसिक तणाव असेल, शारीरिक थकवा येत असेल किंवा अजून तुम्हाला तुमची झोप पुरेशी नसेल, या ज्या काही गोष्टी आहेत यामध्ये आपल्याला चेंज करायला हवा. जर तुम्ही यामध्ये चेंज केला तर कायमस्वरूपी तुम्ही तुमच्या अंडर आय सर्कल पासून सुटका मिळवू शकाल. तर फ्रेंड्स, आज जे मी कोकोनट ऑइलचे काही उपाय सांगितले आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ते ट्राय केल्यानंतर तुमच्या अंडर आय सर्कलवर त्याचा काय रिझल्ट येतो हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. म्हणजे काय होईल, जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.